नतमस्तक होऊया त्या मातृत्वासमोर ज्यानं आमचं आयुष्य घडविलं, स्वतः झिजून आम्हाला सुस्थितीमध्ये आणलं. डोळे बंद करू, माना खाली लावू आणि आपापल्या त्या मातेची आठवण आपण करू जे आज आमच्यामध्ये नाही. प्रार्थना करूया. हे कृपा परमेश्वर देव बापा, आम्हाला जन्म देण्याकरिता आणि तुझ्यामध्ये वाढविण्याकरताच या मातेला तू जगात पाठवलंस. त्याच मातेच्या उदरातून तुझा उद्धार, तुझं तारण, तुझी मुक्ती येशूच्या रूपाने तू आम्हाला दिलीस. ही मातेची छाया तू आम्हावर राखलीस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. त्या सर्व आमच्या मातांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, ज्या आज या जगात नाही, परंतु या जगामध्ये असताना त्यांनी त्यांच्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, मंडळीची जबाबदारी, या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. जरी आज त्या आमच्या डोळ्यांना दिसत नाही, तरी त्यांचं अस्तित्व आहे. कारण मरण आमचा शेवट नसून पुनरुत्थान ही आमची आशा आहे. त्याच पुनरुत्थानासाठी सर्व माता तुझ्याकडे सुरक्षित आहेत. या आत्मविश्वासाने या भूतलावरून आजच्या या दिवशी त्या सर्व मातांच्या आत्मशांतीसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांनी आम्हाला सर्व काही दिलं. या भूतलावरून आम्ही त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करतो. त्या सर्व मातांच्या आत्म्याला चिरकाल शांती दे आणि त्यांच्या पश्चात जीवन जगण्यास प्रत्येक कुटुंबियांचं तू सहाय्य कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे. कृपया बसूया. तुझ्या कोणी मला स्वतःपाशी बोलवत नाही.
तुझ्या आशीर्वादानेच माझा प्रत्येक श्वास चालू आहे. जग म्हणतं वेळ सर्व काही भरून टाकाडते, पण आईची जागा कोणतीही वेळ भरून काढू शकत नाही. तुझ्या हसण्यात माझ्या संपूर्ण विश्व होतं. आज तेच विश्व पोरकं झालं आहे. देवाला भेटायचं असेल तर आईकडे पहा म्हणतात. आज देवानेच माझी आई स्वतःकडे बोलावून घेतली. आई, तुझी आठवण प्रत्येक क्षणी येते आणि डोळे नकळत पाणावतात. छान झोप घे आई. तू माझ्या हृदयात आठवणी आणि प्रत्येक प्रार्थनेत सदैव जिवंत आहेस. आमची आई 20 डिसेंबर 2025 रोजी देव आज्ञा झाली तिला आणि त्यानंतर आज आम्ही तेव्हापासून आजपर्यंत जेव्हाही आम्ही घरामध्ये पाऊल ठेवतो तर पाऊल ठेवल्यानंतर आमची समोर आमची आई दिसायची, कारण ती नेहमी एक पदभार बसून राहायची. आमची वाट बघायची की माझे मुलं ड्युटीवरून कधी येतील, मला भेटतील, मला बोलतील. आज 20 डिसेंबर नंतर आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणाला आम्ही जेव्हाही घरामध्ये पाऊल ठेवतो आम्हाला आमची आई दिसत नाही. आम्ही त्या प्रत्येक तिच्या भेटीला आम्ही तरसतोय. आता मी ते जास्त व्यक्त नाही करू शकणार, पण माझ्या गाण्याद्वारे जे पण आहे माझे व्यक्त ती मी भावना व्यक्त करतोय. लेडीज, तुमच्यासाठी मी एक कविता सादर करते. आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय, आई कधी उशिरा उठत नाही. आपण पहाटे उठलोय, आई कधी उशिरा उठत नाही. आपण जेवायला आधी आईचं ताट वाढत नाही. आपण जेवायला आधी आईचं ताट वाढत नाही. आपण घरी येताना आईसाठी कधी काही आणले नाही. आपण घरी येताना आईसाठी कधी काही आणले नाही, परंतु ती सदैव आपल्यासाठी आनंदी असते. माझी मम्मी माझ्यासाठी सदैव काही ना काही आणत असते. येस येस. कधी माहिती का तुम्हाला आपल्या आईचा फेवरेट रंग कोणता? मम्मी, मला नाही बोलता येईल. आय कांट एक्सप्रेस वर्ड्स. लव्ह यू. ओके. प्रफुल्लजी निर्मल आहेत का सर? हॅलो हॅलो. सलाम सर्वांना. सलाम. आज तसं तर मायवर रोजच असतो सगळ्यांचा, तरी सगळ्यांना मनापासून माझ्याकडून मायवाराच्या हार्दिक शुभेच्छा. जास्त बोलू शकणार नाही कारण जी प्राजक्ताची स्थिती ती माझी स्थिती आहे. तरी पण जपत असतो. नेहमी आठवण मला खूप खरंच वाईट वाटतं ज्यांची माता नाही. मला सपना वेगळीकडे बघ अस्वल कुठून आहे खूप जण आहेत की ज्यांच्याकडे आज नातं नाहीये, परंतु ते लोक किती मिस करतायत, त्यांना किती त्यांची आठवण काढतायत. मग आमचं काय कर्तव्य आहे की आज माझ्याकडे माझी आई आहे, माझे वडील आहे. माझं कर्तव्य आहे की मी तो क्षण एकही क्षण असा घालवला नाही पाहिजे. आई होताना तिला किती त्रास होतो. जेव्हा ती एका बाळाला जन्म देते तेव्हा ती किती त्रासातून जाते. ज्यावेळेस नॉर्मल डिलिव्हरी होते त्यावेळेस आम्ही तिला म्हणतो की बाई एकच शेवटची कळ दे, तुझं बाळ अडकलंय. त्यावेळेस ती स्वतःचा विचार न करता एक अशी शेवटची ही देते की ते बाळ बाहेर येते. त्यावेळेस नंतर मग ती अशी शांत होऊन जाते आणि ज्यावेळेस तिच्या बाळाचा आवाज ऐकते
पहिला आवाज त्यावेळेस तिला भरून पावल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस सिझेरियन असते, तिचं एवढं मोठं पोट कापलं जातंय, त्यातून ते बाळ बाहेर काढलं जातंय, तेवढं ती सहन करते. आणि ज्यावेळेस त्या बाळाचा आवाज ती ऐकते, त्यावेळेस तिला ते भरून पावल्यासारखं वाटतं. तिच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं तिला वाटतं. मग मला सांगा की एक आई आपल्या मुलांना घडवताना ती अशी घडवते की ती तिच्या लेकरांना इतके छान संस्कार देते, त्यांच्या पायावर अशा रीतीने उभं करते, इतकी भक्कमपणे उभं करते की ज्या वेळेस ती डोळे मिटते त्यावेळेस तिला ही खंत राहत नाही की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुणाच्या पुढे तरी हात पसरू नये. ह्या त्या आईची खंत तिला राहत नाही, कारण ती त्यावेळेस समाधानाने डोळे मिटते. तिला हा विश्वास आहे, कारण तिने परमेश्वर, आता आईने सांगितलं की आई म्हणजे ईश्वराचा आत्मा. आणि जसा परमेश्वराने इस्रायल लोकांना कधी सोडलं नाही 40 वर्ष, तसंच आई आपल्या मुलांना कधीही सोडत नाही. ती ते कसंही वागव. मला सांगा की ज्या वेळेस आई आपण लहान असताना आपलं नाक पुसते, आपलं लाळ गळते, सगळं काय आपण घाण करतो ती सगळं पुसते. पण ज्या वेळेस आई म्हातारी होते, तिची लाळ गळते किंवा ती बिछाण्यावर असते, तेव्हा ती जी घाण करते ती करायला कोणी नाही. ह्याचा अनुभव मी घेतलाय, कारण त्या हॉस्पिटलमध्ये मी बघते की मुली आईने घाण केली तर येतात, सिस्टर आईने घाण केली, सिस्टर त्या बाईला स्वतःच्या आई समजून तिचं सगळं काही करते. पृथ्वी, आग, तेज, वायू म्हणतात यांना पंचमहाभूते, पण आहेत ही मानवयुक्त प्रचंड सामर्थ्याने भरलेली देवाची महत्कृत्य. सृष्टीला सजविणारी, रुजविणारी आहेत सारी ईश्वराची महत्कृत्य. त्यातील एक चमत्कृती मातेची, आमच्या परमेश्वराच्या महान निर्मितीची. शक्ती पंचमहाभूताची एकवटून, शक्ती पंचमहाभूतांची एकवटून आई आमची जणू बनवली सोज्वल मूर्ती. अपाट शक्तीनं भरलेली, अचाट प्रीतीनं ओतप्रत असलेली, सहनशीलतेचा मेरू असणारी देवाची प्रतिकृती अशी आमची आई. आभाळासमान मायेचा साठा, सूर्यासमान तेज ऊब देणारी, वायूसमान तेज गतीला धाकेला धावून येणारी, धरती समान भारत वाहणारी सोसणारी आई. आई अहो आईच. महाशक्तीला ज्याने आई म्हणून पुकारले त्यानेच परमेश्वर प्रीतीला ओळखले. महाशक्तीला ज्याने आई म्हणून पुकारले त्यानेच परमेश्वर प्रीतीला ओळखले. आत्मा ईश्वराचा, आत्मा ईश्वराचा आई. सुखादुःखात मुखात येणारा सदैव शब्द आई. नाही परमेश्वराने तिला त्यागलं, नाही कायम सोडलं, अचाट सामर्थ्याने भरलं, सृष्टीक्रमात कायम केलं. ज्यानं तिला शापित केलं त्यानं तिला बहुभूमित केलं. धन्य त्या परमेश्वराचे नाव, धन्य त्याचे मानवावरील अनोखे प्रेम. धन्यवाद. आमच्या धर्ममाता आहे. कसे मी विसरू तुझे उपकार किती आए. कसे मी विसरू तुझे उपकार
पायी आई तुझला न झोप येई लेकरांच्या सुखा पायी किती दुःख तू सोशिलेशी लेकरांच्या उद्धारा पायी सर्वस्व माझी आई 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 सर्वस्व माझी आई 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 जन्म दिला जिने मला सांभाळ केला माझा जन्म दिला जिने मला सांभाळ केला माझा सर्वस्व माझी आई 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 सर्वस्व माझी आई 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 पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.